Superposition of waves part 5. Next point is beats. Look at these diagrams. When there is superposition of two sound waves having same amplitude but slightly different frequencies traveling in the same direction, the intensity of sound varies periodically with time. This phenomenon is known as production of beats. दोन वेव्स सेम एम्प्लिट्यूडच्या एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हलिंग होत आहेत, त्यानंतर स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज त्या दोन्हीच्या वेव्ह मध्ये थोडीशी फ्रिक्वेन्सी डिफरन्स आहे आणि या वेव्ह जर मिक्स झाल्या सुपरपोज झाल्या तर त्यांची रिझल्टंट जी वेव्ह आहे त्याची इंटेन्सिटी जी आहे पिरियडिकली व्हॅरी होते, पिरियडिकली कमी जास्त होते, चेंज होते. दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज प्रोडक्शन ऑफ बीट्स. तर या डायग्राम मध्ये ही फर्स्ट साऊंड वेव्ह आहे, ही सेकंड साऊंड वेव्ह आहे. या दोन्ही वेव्ह मिक्स झाल्यानंतर हे इथं पॅटर्न जे तयार झालं आहे, रिझल्टंट जी वेव्ह तयार झाली याची इंटेन्सिटी व्हॅरी व्हायला आहे पिरियडिकली. इथं पण या डायग्राम मध्ये सेम आहे, पहिली वेव्ह आहे, दुसरी वेव्ह आहे, दोन्ही मिक्स झाल्यानंतर हे हा जे पॅटर्न तयार झाला बीट्स म्हणायचं. इकडे पण ह्या ॲनिमेशन मध्ये ग्रीन कलर रेड कलर ह्या दोन वेव्ज आहेत, स्लाइट डिफरंट फ्रिक्वेन्सीचा मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट वेव्ह जी ही ब्ल्यू कलरची दिसते, यामध्ये इंटेन्सिटी आहे कमी झालेली इथं मॅक्झिमम आहे, इंटेन्सिटी कमी जास्त होत आहे, व्हॅरिंग होत आहे पिरियडिकली. The occurrence of maximum intensity are called waxing and those of minimum intensity are called waning. जिथं जिथं हे मॅक्झिमम इंटेन्सिटी तयार झाली, मॅक्झिमम इंटेन्सिटी तयार झाली तर ह्याला वॅक्सिंग म्हणायचं, मिनिमम इंटेन्सिटीला वॅनिंग म्हणायचं. इथं सुद्धा ह्या डायग्राम मध्ये ही मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे, ह्याला वॅक्सिंग म्हणायचं, मिनिमम इंटेन्सिटी ह्याला वॅनिंग म्हणायचं. ह्याच्यामध्ये इथं हे वॅक्सिंग आहे, मॅक्झिमम इंटेन्सिटी इथं कमी इंटेन्सिटी वॅनिंग आहे. वन वॅक्सिंग अँड सक्सेसिव्ह वॅनिंग टुगेदर कन्स्टिट्यूट अ वन बीट. हे वन वॅक्सिंग आणि वन वॅनिंग जे आहे हे दोन्हींना मिळून टुगेदर एक बीट म्हणायचं. द नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंड इज कॉल्ड बीट फ्रिक्वेन्सी. एका सेकंदाला किती बीट्स ऐकायला मिळतात ते म्हणजेच काय बीट फ्रिक्वेन्सी म्हणायचं. नेक्स्ट पॉइंट इज एनालिटिकल मेथड टू डिटरमाइन बीट फ्रिक्वेन्सी. The two waves are traveling along same direction, same amplitude, slightly different frequencies mixed together, then beat formation takes place. तर हे जे बीट फॉर्मेशन होतं याचा आपल्याला रिझल्टंट वेव्हचं एक्सप्रेशन डिटरमाइन करायचं आहे. त्यासाठी कन्सिडर टू साऊंड वेव्स हॅव्हिंग सेम एम्प्लिट्यूड अँड स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज N1 अँड N2. दोन वेव्स आपण घेतलेले तिथं कन्सिडर केले, ज्याच्यामध्ये पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी N1 आहे, दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी N2 आहे. या डायग्राम मध्ये ॲनिमेशन मध्ये बघा ग्रीन वेव्ह रेड वेव्ह ह्या दोन वेव्ज आहेत आणि ह्या दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर ही ब्ल्यू वेव्ह रिझल्टंट वेव्ह तयार होते. तर ह्या दोन ग्रीन जे आणि रेड वेव्ह जे आहेत त्याची इक्वेशन जे आहेत ती इक्वेशन्स y1 इक्वल टू a साइन ऑफ 2 पाय n1t मायनस x पाय λ1 फर्स्ट वेव्ह इक्वेशन, y2 इक्वल टू a साइन ऑफ 2 पाय इंटू ब्रॅकेट n2t मायनस x पाय λ2 ब्रॅकेट कंप्लीट. आता ही जी वेव्ह इक्वेशन आहे ते ऍक्च्युअली हे इक्वेशन आहे y1 इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी मायनस kx असं इक्वेशन आहे. पण ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय n1 येते आणि k ची व्हॅल्यू 2 पाय λ1 येते आणि 2 पाय कॉमन घेतल्यानंतर हे असं इक्वेशन तयार झालेलं आहे. हे पहिल्या वेव्हचं इक्वेशन आहे, हे दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन आहे. लेट अस अज्युम फॉर सिम्प्लिसिटी दॅट द लिसनर इज ॲट x इक्वल टू 0. त्यामुळे डिस्प्लेसमेंट जे लिसनरची डिस्प्लेसमेंट जे 0 आपण जर ह्या इक्वेशन मध्ये पुट केली ह्या वरच्या इक्वेशन मध्ये तर ही दोन्ही इक्वेशन अशी होतील. पहिलं इक्वेशन जे आहे y1 इक्वल टू a साइन ऑफ 2 पाय n1t, कारण x ची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर असं इक्वेशन आलेलं आहे. सेकंड इक्वेशन y2 इक्वल टू a साइन ऑफ 2 पाय n2t, याच्यामध्ये पण x ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर असं इक्वेशन आलेलं आहे. याच्यामध्ये y1 हे पहिल्या वेव्हचे इक्वेशन आहे, y2 हे दुसऱ्या वेव्हचे इक्वेशन आहे. दोन्ही a जे आहेत हे दोन्ही वेव्हचे एम्प्लिट्यूड सेम आहेत a. त्यानंतर n1 ही पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी आहे, n2 ही दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी आहे. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता आपण इथं दोन वेव्ह जे आहेत दोन वेव्स कन्सिडर केल्या, ग्रीन कलर रेड कलर वेव्ह ह्या दोन वेव्ज आहेत एकाच डायरेक्शन मध्ये सेम एम्प्लिट्यूडच्या स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीच्या मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट हे बीट्स फॉर्मेशन तयार झाले. याचं आपण आता रिझल्टंटचं इक्वेशनचं एक्सप्रेशन आपण डिटरमाइन करतोय. ते एक्सप्रेशन जे आहे मिक्सिंग अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन, मिक्सिंग ऑफ दीज टू वेव्स y1 plus y2 is equal to y resultant wave. Now y1 putting value of y1 that is a sin of 2 pi n1t and putting value of y2 a sin of 2 pi n2t
And using this expression here, sin c plus sin d equal to 2 sin c plus d by 2 cos c minus d by 2. Here sin 2 pi n1 t plus sin 2 pi n2 t is, now here a is common, 2 sin 2 pi n1 t plus 2 pi n2 t by 2 cos 2 pi n1 t minus 2 pi n2 t by 2, and solving this and taking common 2 pi, you will get 2a sin of 2 pi into bracket n1 plus n2 upon 2 bracket complete into t cos of 2 pi into bracket n1 minus n2 by 2 bracket complete into t. Now here again rearranging terms, taking cos first term, ही cos ची टर्म जे आहे ही cos टर्म अगोदर आपण लिहिली आणि त्यामध्ये पण आपण हे cos ची टर्म अगोदर लिहिली आहे, नंतर ही sin ची टर्म लिहिली आहे. तर इक्वेशन असं होईल 2a cos इनसाइड ब्रॅकेट 2 pi into bracket n1 minus n2 bracket complete into t upon 2 sin of 2 pi into bracket n1 plus n2 bracket complete into t by 2. Then this 2a cos, this term, हे 2a cos ही संपूर्ण टर्म जे ब्रॅकेट मधली ह्या टर्मला आपण a मानलं, that is 2a cos of 2 pi into bracket n1 minus n2 into t by 2. For this consider a, ह्याला आपण a मानलं तर ही टर्म जे a आहे, त्यामुळे इक्वेशन होईल y equal to a sin of this 2 pi n1 plus n2 by 2 into t. पण आपण इथं this is the equation of the progressive wave having frequency n and amplitude a. The frequency n is the mean of the frequency n1 and n2 of arriving waves while the amplitude a varies periodically with time. आता आपण इथं ही जी n1 plus n2 by 2 जे ह्याला आपण n मानले तर मीन फ्रिक्वेन्सी 2 pi into t, हे 2 pi into t ॲज इट इज आहे, n जे आहे n आपण n1 plus n2 by 2 साठी आपण n वापरले मीन फ्रिक्वेन्सी, आणि दिस इज द रिझल्टंट वेव्ह इक्वेशन. आता ह्या दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट ही ब्ल्यू कलरची बीट्स फॉर्मेशनची वेव्ह तयार झालेली आहे. पिरियॉडिकलीची जी अँप्लिट्यूड चेंज होते ना, याचं हे रिझल्टंट इक्वेशन आहे, आणि अँप्लिट्यूड ही पिरियॉडिकली चेंज होते या वेव्हची. हे आहे रिझल्टंट वेव्ह इक्वेशन ऑफ दिस बीट्स फॉर्मेशन. हे जे बीट्स फॉर्मेशन तयार झालं ह्या बीट्स फॉर्मेशनचं हे रिझल्टंट इक्वेशन आहे. नेक्स्ट वन इज फॉर मॅक्सिमम अँप्लिट्यूड दॅट इज कॉल्ड एज वॅक्सिंग. आता आपण दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट वेव्ह जे फॉर्मेशन होते, ह्या रिझल्टंट वेव्हचं आपण एक्सप्रेशन डिटरमाइन केलं. त्याच्यामध्ये ही जी रिझल्टंट वेव्ह आहे ह्याची अँप्लिट्यूड जे आहे पिरियॉडिकली व्हॅरी होते, आणि ज्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम अँप्लिट्यूड जिथं असतं त्याला आपण वॅक्सिंग म्हणतो, कमीत कमी अँप्लिट्यूड जिथं असतं त्याला वॅनिंग म्हणतो. मग ह्या दोन्ही वेव्ह मिक्स झाल्यानंतर फर्स्ट काय तयार होतं, वॅक्सिंग वॅनिंग, त्यानंतर आणि नेक्स्ट किती वेळानंतर वॅक्सिंग तयार होणार म्हणजे मॅक्सिमम अँप्लिट्यूडचे, हे आपण आता डिटरमाइन करायचं इथं. तर आपण अँप्लिट्यूड जे आहे ही मॅक्सिमम म्हणजे किती असते, पहिल्या वेव्हची अँप्लिट्यूड ए आहे, दुसऱ्याची ए आहे, हायस्ट अँप्लिट्यूड 2a असू शकते, 2a पेक्षा जास्त अँप्लिट्यूड असू शकत नाही, टोटल अँप्लिट्यूड ए. पण आपण मागच्या एक्सप्रेशनमध्ये ए जे आहे आपण 2a cos इनसाइड ब्रॅकेट 2 pi इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 ब्रॅकेट कंप्लीट बाय 2 इंटू टी, ह्याला आपण काय केलं ए मानलं आपण. मग हे जे ए आहे अँप्लिट्यूड वेव्हची, रिझल्टंट वेव्हची, ही हायस्ट म्हणजे 2a असते प्लस ऑर मायनस 2a. मग याला आपण इक्वेट केलं, ही अँप्लिट्यूड आपण हायस्ट अँप्लिट्यूडला इक्वेट केली, दॅट इज 2a ला प्लस ऑर मायनस. देन दिस 2a कॅन्सल्स, दॅट इज दिस कॉस टर्म इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. आता हा जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे या स्क्वेअर ब्रॅकेटची व्हॅल्यू कॉस ऑफ दिस थीटा इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. म्हणजे कॉस थीटा जे आहे प्लस ऑर मायनस 1 कधी येतं, जर थीटाची व्हॅल्यू जे आहे 0 असेल, पाय असेल, 2 pi 3 pi, फॉर ऑल दीज व्हॅल्यूज दिस कॉस व्हॅल्यू बिकम्स प्लस ऑर मायनस 1. म्हणून आपण हा जे थीटा मानलं आहे हे स्क्वेअर ब्रॅकेटला थीटा मानलं आहे. त्यामुळे ह्या थीटाची व्हॅल्यू जी आहे ही नेक्स्ट लिहिलेलं दॅट इज हे स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे ॲज इट इज लिहिलं आहे, याची व्हॅल्यू ज्यावेळी 0 असेल, पाय असेल, 2 pi असेल, 3 pi असेल, त्यावेळी हा कॉस व्हॅल्यू जे आहे ही प्लस ऑर मायनस 1 येते. नेक्स्ट आपण ही व्हॅल्यू जी आहे 2 pi n1 मायनस n2 बाय 2 इंटू टी ही 0ला इक्वेट केली तर स्मॉल टीची व्हॅल्यू 0 येते. नेक्स्ट हे स्क्वेअर ब्रॅकेट जे हा आपण नेक्स्ट पायला इक्वेट केला आणि जर आपण सॉल्व केलं तर स्मॉल टीची व्हॅल्यू 1 बाय n1 मायनस n2 येते. नेक्स्ट हा स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे हा स्क्वेअर ब्रॅकेट नेक्स्ट आपण 2 पायला जर इक्वेट केला आणि जर सॉल्व केलं तर n1 टी सॉल्व केलं तर टीची व्हॅल्यू येते 2 बाय n1 मायनस n2 येते. असं आपण हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्या प्रत्येक टर्मला आपण इक्वेट करत जाऊन आपण सॉल्व केलं स्मॉल टी, तर स्मॉल टी 0 1 बाय
n1 मायनस n2, 2 बाय n1 मायनस n2, 3 बाय n1 मायनस n2. म्हणजे या ज्या टाइमच्या व्हॅल्यू आहेत या टाइमच्या व्हॅल्यूला वॅक्सिंग तयार होतं, मॅक्झिमम अँप्लिट्यूड तयार होते. म्हणजे वेव्ह दोन्ही मिक्स झाल्यानंतर जे रिझल्टंट पॅटर्न तयार झाला त्यावेळी फर्स्ट स्टार्टिंगलाच वॅक्सिंग तयार होतं 0, टाइम t इक्वल टू 0. त्यानंतर पुढच्या किती वेळानंतर हे वॅक्सिंग तयार होणार, तर एवढ्या वेळानंतर 1 बाय n1 मायनस n2. त्याच्यानंतर पुढचं वॅक्सिंग जे आहे 2 बाय n1 मायनस n2 या वेळेला काय होईल, पुढचं वॅक्सिंग तयार होईल. म्हणजे ही वॅक्सिंग जे आहेत किती किती वेळानंतर तयार होतात हे आपण इथं डिटरमाइन केलेलं आहे. Thus, the time interval between two successive maxima of sound, that is period of beat, is. आता दोन सक्सेसिव्ह मॅक्झिमा जे आहे, पहिला मॅक्झिमा आणि दुसरा मॅक्झिमा म्हणजेच काय, दोन वॅक्सिंग जे आहेत हे दोन वॅक्सिंग मधलं टाइम जे आहे सक्सेसिव्ह म्हणजे लगतचे, तो टाइम जे आहे त्याला माहिती बीट्सचा पिरियड. आणि तो बीट्स पिरियड जे आहे तो t इक्वल टू 1 बाय n1 मायनस n2 येतो. म्हणजे आपण हे टाइम आणि हा टाइम जर मायनस केला तर एवढं येतं व्हॅल्यू, किंवा हा टाइम आणि हा टाइम मायनस केला तर एवढं येतं, किंवा हा टाइम आणि हा टाइम मायनस केला. म्हणजे दोन सक्सेसिव्ह मॅक्झिमम जे आहे दॅट इज वॅक्सिंग हा जे डिफरन्स घेतला तर तो टाइम पिरियड असतो, आणि तो टाइम पिरियड t जे आहे 1 बाय n1 मायनस n2 आहे इतका येतो. द नंबर ऑफ वॅक्सिंग हर्ड पर सेकंड इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ वॅक्सिंग. फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स, आता फ्रिक्वेन्सी जे आहे हे याचं रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय होतं 1 बाय t, म्हणजेच हे n इक्वल टू हे नंबर ऑफ बीट्स पर सेकंड दॅट इज फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स, n इक्वल टू कॅपिटल N इज द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स अँड n1 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट वेव्ह मायनस n2 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड वेव्ह. हे फ्रिक्वेन्सी बीट्स, बीट फ्रिक्वेन्सी n इतकी आली आणि टाइम पिरियड इतका येतो, हे वॅक्सिंगसाठी आलं. नेक्स्ट वन इज फॉर मिनिमम अँप्लिट्यूड 0 दॅट इज वॅनिंग. आपण पाहिलेलं आहे की दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर कमीत कमी जिथं अँप्लिट्यूड असते इथं याला वॅनिंग म्हणतो आपण, मिनिमम. आता हे किती किती वेळानंतर वॅनिंग तयार होतात, म्हणजे वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट जे पॅटर्न तयार झाला आहे बीट्सचा त्यामध्ये वॅनिंग जे आहे पहिलं वॅनिंग कधी तयार होतं किती वेळानंतर, दुसरं वॅनिंग किती वेळानंतर तयार होतं, हे टाइम आपण डिटरमाइन करायचं आता वॅनिंगचे. तर आपण वॅनिंग म्हणजेच काय, मिनिमम अँप्लिट्यूड. मिनिमम अँप्लिट्यूड म्हणजे काय, 0 शिकते. मग ही जी अँप्लिट्यूड ए आहे ही 0ला आपण इक्वेट केली. मग अँप्लिट्यूड आपण याला मानलेलं आहे 2a कॉस टर्म जी आहे ही ब्रॅकेट मधली, तर याला आपण अँप्लिट्यूड मानलेलं आहे. म्हणून ही अँप्लिट्यूड 0ला इक्वेट केली. 0ला इक्वेट केल्यानंतर हे 2a इकडे आल्यानंतर 0 झालं, म्हणजे कॉस हे स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे इक्वल टू 0. मग कॉस हा थीटा जे आहे थीटाची व्हॅल्यू किती असल्यानंतर ही व्हॅल्यू 0 येते, तर हा थीटा आहे 2 पाय n1 मायनस n2 बाय 2 इंटू t जे ह्याला आपण थीटा मानलं, तर या थीटाच्या व्हॅल्यू जे आहेत पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 ह्या हायर व्हॅल्यूजला कॉसची व्हॅल्यू जे आहे 0 येते. म्हणून आपण 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू t हे जे हे आपण पहिला 2 पाय बाय 2 ला इक्वेट केलं. पाय बाय 2 ला इक्वेट करून स्मॉल टी ची व्हॅल्यू जर आपण सोडवली तर हे टी ची व्हॅल्यू जे येते 1 बाय 2 इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट आपण हा स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे आपण जर 3 पाय बाय 2 ला इक्वेट केला आणि स्मॉल टी साठी सोडवलं तर स्मॉल टी ची व्हॅल्यू जे आहे 3 बाय 2 इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 ब्रॅकेट कम्प्लीट इतकी येते. नेक्स्ट आपण हा स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे हा आपण जर 5 पाय बाय 2 ला इक्वेट केला आणि सॉल्व्ह केला आणि जर आपण स्मॉल टी ची व्हॅल्यू काढली तर ती येते 5 बाय 2 इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 ब्रॅकेट कम्प्लीट. असं आपण पुढच्या हायर व्हॅल्यूला इक्वेट करून आपण ही टाइम इंटरवल काढली. म्हणजे काय, या इतक्या टाइम नंतर वॅनिंग तयार होतात. पहिलं वॅनिंग जे आहे टी एवढा वेळ असेल ना 1 बाय 2 इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 ब्रॅकेट कम्प्लीट, एवढ्या वेळानंतर पहिलं वॅनिंग तयार होतं. त्याच्या पुढचं वॅनिंग जे आहे इथं तयार होतं एवढ्या वेळानंतर 3 बाय हे, त्याच्या पुढचं वॅनिंग जे आहे एवढ्या वेळानंतर तयार होतं. म्हणजे किती किती वेळानंतर वेव्ह मिक्स झाल्यानंतर वॅनिंग तयार होतात हे आपण टाइम डिटरमाइन केलं इथं. एवढ्या वेळानंतर हे वॅनिंग तयार होतात. Therefore, time interval between two successive minima is, आता दोन सक्सेसिव्ह मिनिमा जे आहे म्हणजे वॅनिंग मधलं जे टाइम पिरियड आहे हा टाइम पिरियड सेम ॲज दॅट ऑफ दिस वॅक्सिंग 1 अपॉन n1 मायनस n2 येतो. म्हणजे आपण इथं हे दुसरी व्हॅल्यू टाइमची आणि पहिली व्हॅल्यू मायनस केली तर एवढा येतं आन्सर, किंवा ही तिसरी व्हॅल्यू मायनस दुसरी व्हॅल्यू जे आहे दोन सक्सेसिव्ह टाइमच्या व्हॅल्यू आपण डिफरन्स घेतल्यानंतर ही व्हॅल्यू येते 1 बाय n1 मायनस n2 दॅट इज टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह मिनिमा. The variation in the loudness of sound that goes up and down, phenomenon of formation of beats. तर आपण लाउडनेस जे इंटेन्सिटी ही कमी जास्त होत असते याला आपण काय म्हणतो, बीट्स म्हणतो. द इंटरवल बिटवीन टू मिनिमम साऊंड इंटेन्सिटी इज द टाइम पिरियड ऑफ बीट्स. आता दोन मिनिमम मधले जे टाइम आहे इंटरवल बिटवीन हा टाइम जे हा पण टाइम पिरियड असतो ह्या याचा. दोन मॅक्झिमम जे मॅक्झिममचा पण टाइम पिरियड असतो बीट मधला. नेक्स्ट पॉइंट इज ऍप्लिकेशन्स ऑफ बीट्स. आता आपण बीट्स फॉर्मेशन जे बघितलेलं आहे दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर जे बीट्स फॉर्मेशन तयार होतं त्या बीट्सचे काही ऍप्लिकेशन्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे द फेनॉमेनॉन ऑफ बीट्स इज युज्ड फॉर मॅचिंग द फ्रिक्वेन्सीज ऑफ डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बाय आर्टिस्ट. When beat frequency becomes equal to 0,
इफेक्ट ऑफ प्लेइंग सच इन्स्ट्रुमेंट्स गिव्स अ प्लेझंट म्युझिक. म्हणजे आपण म्युझिशियन जे असतात, म्हणजे सॉंग्स असतील किंवा काही फंक्शन असतील त्यामध्ये जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात ते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट बिफोर स्टार्टिंग द फंक्शन ते चेक करतात आणि जवळपास सर्व जेवढे इन्स्ट्रुमेंट आहे त्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची जवळपास फ्रिक्वेन्सी सेम होते आणि डिफरन्स फ्रिक्वेन्सी जेवढी कमी असेल तेवढे बीट्स झिरो होतात आणि त्यामुळं तो जे साऊंड तयार होतो सगळे जे इन्स्ट्रुमेंट आहे सर्वांचं साऊंड वेव्ह मिक्स झाल्यानंतर जे रिझल्टंट वेव्ह तयार होईल तर ते प्लेझंट साऊंड ऐकायला मिळतो. जर यामध्ये बीट फ्रिक्वेन्सी झिरो असेल तर ही बीट फ्रिक्वेन्सी कमीत कमी ठेवतात त्यामुळं प्लेझंट साऊंड ऐकायला मिळतो. हे म्युझिशियन किंवा फंक्शन्समध्ये कार्यक्रमामध्ये वगैरे हे सर्व जे इन्स्ट्रुमेंट वाजवतात त्यामध्ये हे उपयोग होतो याचा बीट्सचा. हे बीट फ्रिक्वेन्सी झिरो करून सर्व इन्स्ट्रुमेंट जर एकाच जवळपास फ्रिक्वेन्सी आल्यानंतर प्लेझंट साऊंड ऐकायला मिळतो. हे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे बीट्सचं. सेकंड ॲप्लिकेशन जे आहे, द स्पीड ऑफ अन एरोप्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय युझिंग डॉपलर रडार. तर एरोप्लेनचं स्पीड डिटरमाइन करण्यासाठी रडार ही सिस्टीम वापरतात. त्या रडारमध्ये phenomenon of beats arising due to the difference in frequency produced by the source and received at the source after reflection from the aeroplane allows us to calculate the velocity of the aeroplane. आता एरोप्लेन जे लॉंग डिस्टन्स एरोप्लेन हे आपण त्याची व्हेलॉसिटी डिटरमाइन करण्यासाठी रडार हा कन्सेप्ट वापरतात. यामध्ये इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह जे ह्या दोन्हींचं मिक्सिंग करून बीट्स फॉर्मेशन होतं त्याच्यावरून हे जे स्पीड आहे त्याचं स्पीड हे डिटरमाइन करतात एरोप्लेनचं. किंवा सेम कन्सेप्ट ह्या याच्यामध्ये सुद्धा वापरतात. द सेम प्रिन्सिपल इज युज्ड बाय ट्रॅफिक पोलीस टू डिटरमाइन द स्पीड ऑफ व्हेकल टू चेक वेदर स्पीड लिमिट इज एक्सिडेड. म्हणजे ट्रॅफिक पोलीस जे दूरहून जाणारं वाहन असतं त्या वाहनाचं स्पीड डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा ह्या सेम कन्सेप्टचा वापर करतात बीट्सचा. त्यांच्याकडं स्पीड डिटेक्टिंग गन असतात. स्पीड डिटेक्टिंग गनवरून त्यांनी ते स्पीड डिटरमाइन करतात की जे लिमिट आहे त्या लिमिटपेक्षा जास्त स्पीडनं चालल्यात काय व्हेकल्स हे चेक करण्यासाठी हे स्पीड डिटेक्टर इन्स्ट्रुमेंट जे आहे त्यामध्ये हे सेम प्रिन्सिपल वापरतात बीट्सचं. किंवा सोनार जे आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग वर्क्स ऑन द सिमिलर प्रिन्सिपल फॉर डिटरमाइनिंग स्पीड ऑफ सबमरीन युझिंग साऊंड सोर्स अँड सेन्सिटिव्ह मायक्रोफोन्स. तर सबमरीन जे आहेत समुद्रामधून जाणारे जे जहाजाचा सबमरीन्स ह्या सबमरीन जे ह्या सबमरीनचं स्पीड पण डिटरमाइन करण्यासाठी हे सोनार कन्सेप्ट जे हा पण ऑन द बेस्ड ऑन द बीट्स ह्या बीट्सच्या प्रिन्सिपलवरतीच हे पण वापरतो. त्यानंतर डॉपलर अल्ट्रासोनोग्राफी अँड इकोकार्डिओग्राम वर्क्स ऑन सिमिलर प्रिन्सिपल. आपण इकोकार्डिओग्राम किंवा सोनोग्राफी जे करतो अल्ट्रासोनोग्राफी ह्याच्यामध्ये सुद्धा बीट्सचा ह्या कन्सेप्टचा वापर होतो. Now, third use of this bit is unknown frequency of sound note can be determined by using a phenomenon of bits. म्हणजे माहीत नसलेली फ्रिक्वेन्सी अननोन फ्रिक्वेन्सी जी आहे ही अननोन फ्रिक्वेन्सी मेजर करण्यासाठी किंवा डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा बीट्स वापर करतात. त्याच्यामध्ये द नॉन फ्रिक्वेन्सी फ्रॉम अ सोर्स ऑफ ऍडजस्टेबल फ्रिक्वेन्सी इज ऍडजस्टेड इन सच अ वे दॅट द बीट फ्रिक्वेन्सी reduces to 0. At this stage, frequency of both the sound notes become equal, hence unknown frequency can be determined. तर आपल्याला जी नॉन फ्रिक्वेन्सी आहे ही नॉन फ्रिक्वेन्सी आपण घ्यायची, ती नॉन फ्रिक्वेन्सी आपण चेंज करता यायचं. आणखीन अननोन फ्रिक्वेन्सी जे आहे अननोन फ्रिक्वेन्सी नॉन फ्रिक्वेन्सी दोन्ही मिक्स करून ज्यावेळी जे बीट्स तयार होतात ते बीट्स कमी कमी करता यायचे. नॉन फ्रिक्वेन्सी चेंज करायची आणि अननोन फ्रिक्वेन्सी फिक्स ठेवली तर नॉन फ्रिक्वेन्सी आपण जर चेंज करत गेलो तर दोन्ही साऊंड वेव्ह जे मिक्स होतील आणि ज्यावेळी बीट्स झिरो होतील त्यावेळी दोन्ही वेव्ह मधला फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स झिरो होईल. फ्रिक्वेन्सी डिफरन्स झिरो झाल्यामुळे काय होतं आपण जी अननोन फ्रिक्वेन्सी घेतली ती फ्रिक्वेन्सीने आपल्याकडे नॉन फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी मॅच झाल्यास समजायचं. मग नॉन फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती असते मग तीच फ्रिक्वेन्सी अननोनला असते. असं हे अननोन फ्रिक्वेन्सी जे आहे अननोन फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करतात ह्याच्यावरून बीट्सचा वापर करून.